आणि त्याच्यामध्ये मग थोडंफार कमिशनबाजी ही खाली चालेल. हे काय हिंदू संस्कृतीला धरून नाही किंवा हिंदू धर्माला धरून नाही. जनतेचा पैसा, कराचा पैसा जनतेच्या, अगदी CCTV कॅमेरापासून भ्रष्टाचार आहे सर्वत्र. रस्ते वगैरे सोडून द्या हो, जे CCTV कॅमेरे लावले जाणार आहेत ना, त्याच्यातला भ्रष्टाचार किती मोठा आहे, 350 कोटी रुपयाचा. हे तुम्हाला मी लवकरच तुमच्या समोर मी देणार आहे. या हिंदू धर्माच्या नावानं सुद्धा आपण पैसे खाताय, राम मंदिरापासून ते काळाराम मंदिरापर्यंत आणि कुंभमेळ्यापर्यंत. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, बरोबर लाज वाटली पाहिजे. आणि असे चंपत्र आहे हे फक्त अयोध्येमध्ये नसून जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे त्या प्रत्येक राज्यामध्ये असे चंपतराय आहेत. तुम्ही एक भाकीत केलं होतं की आता एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही. तुमचा विषय काय? राजस्थानमध्ये गोशालांना अनुदान मिळतं, गोशालांना. आणि साधारण 100 गोशाला या बोगस आहेत. मेलेल्या गायींवर सुद्धा अनुदान घेतलंय भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी. मृत गायींवरती अनुदान घेतलं. हे कुठे चाललंय? तर भारतीय जनता पक्षाचं राज्य असलेल्या राजस्थानमध्ये गोशाला, जिथे तुम्ही एके बाजूला तुम्ही गोवंश हत्याबंदीचे कायदे आणता, त्याच्यासाठी तुम्ही झुंडबळी घेता, लिंचिंग करता, आणि तुम्ही मृत गायींच्या टाळूवरचं लोणी खाता, मृत गोमातेच्या टाळूवरचं लोणी खाता. 100 कोटीच्या वर मृत गायींवरती घेतलेलं अनुदान हा गंभीर विषय आहे. काय करतायत नरेंद्र मोदी, हिंदुत्ववादी किंवा सरसंघचालक मोहनराव भागवतजी, दत्ता होसबोलेजी, काय करतायत? काय हिंदुत्वाच्या नावानं जी लूट चालू आहे, गोशाला, आणि या सगळ्या गोशालांची नावं जी आहेत ही श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या नावानं आहेत. ठाकूरजी गोशाला, श्रीराम गोशाला, श्रीकृष्ण गोशाला, यादी आहे माझ्याकडे. आज मी लिहिलंय त्याच्यावर सामनामध्ये. कुठल्या प्रकारचं हिंदुत्वाचं मॉडेल आणि कोणत्या प्रकारचं हिंदू राष्ट्र तुम्ही या देशामध्ये राबवू इच्छिता? हे तुमचं हिंदू राष्ट्र. राम मंदिर लुटायचं, गोशाला लुटायच्या, कुंभमेळ्यात लूट करायची, या सगळ्या हिंदू संस्कार, संस्कृती आणि धर्माच्या नावावर लूट करणं ही तुमच्या हिंदू राष्ट्राची झलक आहे. हे हिंदू राष्ट्र आम्हाला नको असं. सर, आपण म्हणताय की हिंदू राष्ट्र, पण मुंबईमध्ये मराठीच्या मुद्द्यावर लोक आक्रमक होत असतात. पण काल अंधेरीला RPFला मराठीत बोला असं सांगितल्यामुळे त्या प्रसाराला, मुंबईकराला, मराठी माणसाला 2 तास RPFच्या पोलिसांनी बसून ठेवलं. मराठीविषयी सुद्धा अशा पद्धतीने गळचेपी केली जाते का? नक्कीच. देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि ते वारंवार बोलत असतात. जरी ते अधूनमधून हिंदीत भाषण विधानसभेत करत असले तरी महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती ही त्यांची विधान अलीकडच्या काळामध्ये त्यांनी जोरात केलेली आहे. बघ, महाराष्ट्रात मराठीची सक्ती असेल तर मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे मराठीत बोला असं सांगणाऱ्या मराठी माणसाला त्रास का होतो आहे त्याचं उत्तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. त्यांच्यामध्ये जर मराठी आत्मा आणि मराठी स्वाभिमान जिवंत असेल तर. काल तुम्ही एक भाकीत केलं होतं की एकनाथ शिंदे आता पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, पण एकनाथ शिंदेमुळेच भाजप पुन्हा सत्तेत आली होती. भाजपने परोपकारी भावना ठेवली पाहिजे देशात देवेंद्र फडणवीस आणि राज्यात एकनाथ शिंदे, असं बच्चू कडू म्हणतात. मला माहित नाही कोण काय म्हणते ते, पण मी जे काल म्हणालो त्या मताशी मी ठाम आहे. एकनाथ शिंदे पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाही. शिवसेना फोडण्यासाठी त्यांचा वापर केला. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठी स्वाभिमानी हिंदुत्ववादी शिवसेना फोडण्यासाठी त्यांचा वापर केला आणि त्यांना फोडून त्यांना त्याची बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं. एवढंच. त्यांचा तसं काम, आता त्यांचा कार्यभाग संपलेला आहे. त्यांनी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे कार्याचा.
आता काय त्यांना परत कोणी मुख्यमंत्री करणार नाही. केंद्रामध्ये जर बदल झाले, मी असं केंद्रात जर बदल झाले आणि नरेंद्र मोदीजींना असं वाटलं की देवेंद्र फडणवीस हे केंद्रामध्ये एखाद्या प्रमुख खात्याचं नेतृत्व करण्यासाठी योग्य आहेत, 100% ते योग्य आहेत, केंद्रीय स्तरावरच योग्य आहेत ते. महाराष्ट्र त्यांच्या हातात आता राहिलेला नाही आहे. महाराष्ट्रात गुंडांचं राज्य सुरू झालेलं आहे. तर ते जर गेले, त्यांना अर्थ खातं मिळालं किंवा त्यांना HRD मिनिस्ट्री मिळाली तर फार महत्त्वाची खाती आहेत ती. आम्ही तर म्हणू त्यांना 2029च्या आधी प्रधानमंत्रीपद त्यांनी मिळवावं. तर मग महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री, ते बाहेरचे मुख्यमंत्री कशा करता करतील? भाजपची परंपरा नाही, एकदा केलं पक्ष फोडण्यासाठी ना, ते परत बाहेरचा जर एकनाथ शिंदे हे त्यांचा गट घेऊन विलीन झाले आणि त्यांनी सांगितलं मी भाजपाईच आहे ओरिजिनल, तुम्ही नंतर आलात, या भाजपची स्थापनाच मी केली, असं जसे ते म्हणतात शिवसेनेची स्थापना मी केली, मी शिवसेनेचा संस्थापक असं ते आता म्हणतात ना, तसं ते भाजपात गेले आणि त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस माझे कार्यकर्ते होते, बावनकुळे माझे कार्यकर्ते होते, नरेंद्र मोदी माझे कार्यकर्ते होते, अमित शाह कलका बच्चा आहे, त्यांना काय कर, असं जर ते त्यांनी जर काय भूमिका मांडली की मी भाजपचा जन्मदाता आहे, तर त्यांना कदाचित भाजपमधून मुख्यमंत्री मिळू शकेल. पण आत्ता बाहेर राहून त्यांना काही मिळणार नाही. भारतीय जनता पक्षामध्ये मूळ भाजपचे असलेले असे अनेक लोक आहेत, त्यांचा विचार होईल. काल मी चंद्रशेखर बावनकुळेजी यांचा उल्लेख केला, तर ते अधिक सक्षम नेतृत्व करू शकतात असं मला कायम वाटतं. पुन्हा भाजपच्या लोकांना जे गेलेले आहेत त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण खडसे स्वतः बोलतात की मला अमित शहानी फोन करून बोलवलेला होता. मला माहित नाही बघा, हा त्यांचा काय व्यक्तिगत अंतर्गत विषय आहे, त्याच्यावर आम्ही का बोलावं. बघा, तुम्ही जर ईदी अमीनचा फोटो पाहिला असेल, ईदी अमीनच्या आणि हिटलरच्या युनिफॉर्मवर सगळ्यात जास्त मेडल्स होते. पहा तुम्ही त्यांचे बघा तुम्ही.